माझा कट्ट्यावर आपलं स्वागत. नमस्कार, जय महाराष्ट्र. दानवेजी, आधी हे सांगा की तुम्हाला म्हणजे जे आता निरोप समारंभ झाला, तुमच्याकडे काय जादू आहे की सगळेजण इतकं भरभरून कौतुकानं बोलले तुमच्याबद्दल, सगळेजण हा आमचाच असं म्हणाले? काय भानगड, काय म्हणजे काय आहे केलेलं की त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना तुम्ही करू शकलेले आहात? ही जादू नाही आहे, पण एक निश्चित सार्वजनिक जीवनात काम करत असताना एक तत्व, विचार म्हणजे प्रिन्सिपल, व्यक्तिगत हेवेदावे जर सोडले, फक्त आपल्या राज्याचा विचार केला, जनतेचा विचार केला आणि कोणावर व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप टाळले, तर मला असं वाटतं ह्या गोष्टी होऊ शकतात आणि ह्या झाल्या पाहिजे. कारण आपला एकमेकांचा वैचारिक विरोध आहे, एकमेकांची दुश्मनी नाही आपली. आणि म्हणून विरोध म्हणून राहायला काही हरकत नाही, दुश्मनी नसली पाहिजे असं मला तरी सातत्यानं वाटत आलेलं आहे. जसं मी माझ्या निवडणुकीत निवडून आलो होतो, तर मला थम्पिंग मतदान पडलं होतं, 82% झालेल्या मतदानाचे. तशी आमची मेजॉरिटी नव्हती, मग आमच्याकडे फक्त 600-650 मतदान असताना मला एकट्याला 515 मतं पडली होती. समोरच्या 2 उमेदवारांना मिळून 110, म्हणजे टोटल 82%. आणि माझ्या जिल्ह्यात तर मला असं वाटतं एकही मत इकडं तिकडं गेलं नव्हतं, सगळ्या पक्षाचं सगळे. मग त्यावेळेस काँग्रेस आमच्या विरोधात असेल, राष्ट्रवादी असेल, रिपाई असेल. आणि मला असं वाटतं हे आपल्या स्वभावामुळं आणि आपल्या एक स्वच्छ हेतूमुळं होऊ शकतं. मी कधी कोणत्या पक्षाला मदत केलेली नाही आणि कोणत्या पक्षाचा थोडासाही विचार केला नाही, पण प्रिन्सिपली विरोध करत असताना जिथं आवश्यक आहे तिथं मी मदती करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि या राज्याचा विरोधी पक्षनेतासुद्धा जबाबदारी पार पाडत असताना मी राज्याच्या मुद्द्यावर भर दिली आहे. कोणता व्यक्तिगत कोणावर विषय, आता एखाद वेळेस व्यक्तिगत कोणाचं जर राज्याचं अहित होणार असेल तर त्याच्यावरही हल्ले करावेच लागतात. आणि म्हणून मी सगळं हे तत्व विचार पाळण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून व्यक्तिगत